नमस्कार मित्रांनो, ह्या आठवड्यामध्ये दोन गोष्टी मोदींनी अशा केल्या की ज्यामुळे 2029च्या लोकसभेच्या निवडणुका त्यांना खूपच सुलभ जातील आणि ते पुन्हा पंतप्रधान होतील अशा पद्धतीची मांडणी करत असताना त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जो 17 वर्षाचा मुख्यमंत्री म्हणून जो कार्यकाळ होता त्या कार्यकाळाला बाजूला करत ते अधिक वर्ष पंतप्रधान राहतील अशी त्यांची योजना आहे. खरं तर बी जे पीने 75 वर्ष ही अट टाकलेली आहे. त्यानंतर त्या 75 वर्षाच्या व्यक्तीने कुठलंही पद घेऊ नये, पण बहुतेक पंतप्रधान ह्या पदासाठी ही अट नसावी असं एकंदरीत वाटतं. पहिलं काम त्यांनी असं केलं की वक्फ बोर्डाचं जे मंडळ होतं आणि त्यांचा जो कारभार होता, वक्ताची जी संपत्ती होती त्या ठिकाणी त्यांनी नवीन कायदा करून त्याच्यामधला जो असमतोल होता, जी अंधाधुंद होती, ज्या पद्धतीने ते मंडळ बेकायदा चालवण्यात येत आणि कोणाची संपत्ती वक्फ संपत्ती जाहीर करायची जी पद्धत होती आणि मुळात तक्रारकर्त्याला फारसा कुठलाही वाव नव्हता. जर एकदा वक्तने सांगितलं की माझी जमीन आहे, तर त्या ज्याची जमीन आहे त्याला खूपच कमी पर्याय होते की ज्यामुळे त्याला त्याची जमीन परत मिळेल. तेव्हा हा जो प्रकार होता त्याला आळा घालण्यासाठी त्याच पद्धतीने वक्फमध्ये जे मंडळावर बसलेले पदाधिकारी असतील ते सगळे मुसलमान होते. त्याऐवजी त्यांनी आता गैरमुस्लिम असे 2 लोक, त्यानंतर महिला की ज्या पूर्वी वक्फमध्ये नव्हत्या त्यासुद्धा त्यांनी घेतल्या आणि कलेक्टर पोस्टच्या व्यक्तीची त्या ठिकाणी प्रमुख नेमणूक केली आणि संपूर्ण वक्फ बोर्डाची जी संपत्ती आहे, पैसा असेल, जागा असतील, त्याच्यावरचे बांधकाम असतील, त्याची समग्र माहिती गोळा करून आणि ती कुठं कुठं अटकलेली आहे किंवा व्यक्तिगत कुणी त्यांच्या नावावर केली का याची सगळी चौकशी ह्या वक्फ बोर्डात होईल आणि त्याला एक प्रकारे भारतीय घटनेनुसार जोही संपत्तीचा अधिकार असतो, जेही संपत्तीचे कायदे असतात ते सगळे त्याला लागू पडतील. यामुळे पसमंदा मुसलमानांना हा फायदा होऊ शकतो, कारण त्या बोर्डावर श्रीमंत आणि उच्चवर्णीय मुसलमान असायचे. सामान्य गरीब मुसलमानाला त्या पदावर बसता येत नव्हतं किंवा त्याला त्या पदावर बसू दिलं जात नव्हतं आणि त्या वक्फच्या मालमत्तेचा कुठलाही फायदा त्याच्यापर्यंत येत नव्हता. त्याच पद्धतीने त्या ठिकाणी कॉलेज, शिक्षक, वेगवेगळ्या पद्धतीचं शिक्षण, त्यानंतर खेळ, इतर करमणुकीसाठी काही साधनं असे काही वक्फ बोर्डाने निर्माण केलं नाही. तेव्हा सरकारच्या ताब्यात ह्या जमिनी आल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शैक्षणिक संकुलं उभे करू शकतात. त्यानंतर क्रीडा मंडळाद्वारे स्टेडियम वगैरे बांधू शकतात. असे काही गोष्टी सरकार करू शकतो आणि त्याचा फायदा सर्वसामान्य व्यक्तींना होईल. त्याच पद्धतीने ज्या पट्ट्याने जमिनी दिल्या, जे गाळे भाड्याने दिले, त्याचा पैसाचा जो काही हिशोब असेल तो सुद्धा ह्या मंडळाला व्यवस्थित ठेवता येईल. अशा पद्धतीने त्यांनी वक्फ बोर्डचा जो कायदा केला, तो कायदा करत असताना मुळात त्यांच्याकडे बहुमत नसतानासुद्धा त्यांनी सोबतचे जे नितीश कुमार असतील किंवा चंद्रबाबू नायडू असतील यांनासुद्धा सोबत घेत त्यांनी हा कायदा पास केला आणि तो कायदा पास केल्यामुळे ह्या लोकांना सोबत यायला लावली आणि ज्या पद्धतीने त्यांना 3 तलाकमध्ये मुस्लिम स्त्रियांनी मोठ्या प्रमाणात मदत दिली होती, त्याच पद्धतीने पसमंदा मुसलमानसुद्धा त्यांच्या बाजूला येईल असं बघितलं. खरं तर ह्या वक्फ विधिक दुरुस्तीमुळे भाजपचे हिंदू एकत्रीकरणाच्या दिशेने पाऊल पडले असे म्हणावं लागेल. तसंच वक्फ प्रकरणामध्ये भाजपने कॅथोलिक ख्रिश्चन चर्चांसुद्धा आपल्यावर घेतलं. अनेक मुस्लिम संघटनांनीसुद्धा पाठिंबा त्यांना दाखवला. हा सगळा फायदा त्यामुळे भेटला. तेव्हा हा एक प्रकारे मास्टर स्ट्रोक होता असं म्हणावं लागेल.
आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की कुठल्याही पंतप्रधानाने आजपर्यंत नागपूरच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ह्या संघटनेच्या प्रमुख कार्यालयात भेट दिली नव्हती. ती मोदींनी दिली. म्हणजे 2019ला जी त्यांनी चूक केली ती 24ला त्यांनी दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला आणि जी नाराजी होती ती संघाची नाराजी त्यांनी दूर करण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनी संघाचे सगळे कार्यकर्ते BJP कसे राहतील हे बघण्याचं काम केलं. म्हणजे मध्यंतरी नड्डाने ज्या काही गोष्टी बोलल्या त्यामुळे संघाला मोठ्या प्रमाणात त्या फारशा पसंत पडल्या नाही आणि संघ 19च्या निवडणुकीमध्ये 24च्या निवडणुकीमध्ये थोडासा बाजूला राहिला. पण त्यानंतर हरियाणा, महाराष्ट्र ह्या निवडणुकीमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात संघाने काम केलं आणि BJPला यश मिळवून दिलं. तेव्हा 29च्या लोकसभा निवडणुकीत संघाने खंबीरपणे आपल्या पाठीमागे उभं राहावं. त्याच पद्धतीने संघाच्या भेटीमुळे जो हिंदू समाज जो संघाला मानणारा आहे, जो कट्टर हिंदू आहे तोही खुश झाला, बाबा लोकही खुश झाले आणि संघाचे कार्यकर्ते मोदीच्या जवळ आले. म्हणजे हिंदुत्वाचा खुमटा अधिक बळकट करत त्यांनी ही भेट घेतली आणि त्याचा फायदा 2019च्या निवडणुकीत त्यांना नक्की होईल. म्हणजे एकंदरीत मोदी पूर्वीपेक्षा अधिकच बळकट झाले आणि त्यांनी पूर्ण देशातल्या ज्या वेगवेगळ्या संघटना असतील त्या संघटनांना जवळ करण्याचा प्रयत्न केला आणि आपलं मिशन 2029 सक्सेस करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचं पाऊल टाकलं असंच म्हणावं लागेल. नमस्कार.